रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इथल्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज इथं आयोजित केलेल्या जल्लोष 2025 चा तिसरा दिवस आहे। खरं तर हा एक आठवडा चालू आहे आणि तिसऱ्या दिवसाच्या स्पर्धेच्या अखेरी बक्षीस वितरण समारंभाच्या कारणाने इथं उपस्थित आमचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक संदीप पालवे सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर सर, माननीय राजेंद्र फाळके सर, माननीय आमदार रोहितदादा पवार, माननीय अंबादास पिसाळ, बाप्पाजी धांडे, दीपक शिंदे, सुभाषचंद्र तनपुरे, सागर शिंदे जे विद्यार्थी कल्याण अधिकारी आहेत, प्रमोद परदेशी, संदीप पै सर, समोर बसलेला माझा संपूर्ण परीक्षक वृंद, विद्यार्थी कल्याण अधिकारी, वेगवेगळ्या महाविद्यालयांचे सांस्कृतिक समन्वयक, विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्व सेवक जे या कार्यक्रमासाठी आणि या ओव्हरऑल स्पर्धेसाठी काम करत आहेत। आल्यानंतर प्राचार्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जवळपास 150हून अधिक कर्मवीर भाऊराव पाटील कमवावं शिका योजनेचे अहोरात्र काम करत असलेले सर्व समन्वयक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी। आणि या स्पर्धेमध्ये सर्वात केंद्रबिंदू असणारे स्पर्धक विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी एका प्रशासकीय भूमिकेतून या स्पर्धेला बघतोय। मी कलाकार नाही आहे, मी ॲक्च्युली सायंटिस्ट आहे आणि त्या प्रशासकीय भूमिकेतून मला हे बघावं लागतं की कार्यक्रम वेळेवर सुरू होईल आणि वेळेवर संपेल। आणि मला लक्षात आलं फोनवर की कार्यक्रम मला उशीर झालेला आहे। प्राचार्यांच्या रूममध्ये बसलो होतो आणि कुठून तरी प्रशासक जागा झाला आणि मी इकडं म्हणजे की चला आपण या हॉलमध्ये जाऊया। पहिले तर सरप्राईज त्या हॉलनी मला 50% थंड केला। काय सुंदर सभागृह आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतका जबरदस्त जल्लोष शेवटच्या 2 कार्यक्रमात मी स्वतःही अनुभवला। मला असं वाटलं की मी जर का माझ्या सेवकांना काही बोललो तर मी एकटाच म्हातारा दिसेन आणि जमलेला वाटेल। त्यामुळे मी ठरवलं की आपण ह्या ऊर्जेबरोबर जाऊया आणि मी म्हणले की थोडा उशीर झाला तरी हरकत नाही, पण आपण दमलेलो नाही आहोत, आपण जल्लोष साजरा करूया। प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस आम्ही जल्लोषसाठी जातो एक गोष्ट आवर्जून मांडण्यात येते की ही संधी आम्हाला दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आभार वगैरे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे मोठमोठाले कार्यक्रम अशा मदत करणाऱ्या संस्था आणि कॉलेजेस शिवाय घेऊ शकत नाही। त्याच्यासाठी जी काही ताकद तुमच्याकडे आहे, जे काही स्वयंसेवक बळ तुमच्याकडे आहे, तुम्ही स्वतः बनवलेले तयार केलेले, ते जर का आम्हाला उपलब्ध झालं नसतं तर कदाचित आम्ही आणि त्यातून कधी कधी निसर्गही आपली परीक्षा बघतो तर काम पूर्ण करणं कदापि शक्य नाही आहे। मी या महाविद्यालयाची सर्व या महाविद्यालयाचे व्यवस्थापन जी काही परिषद आहे त्यांची आणि एकंदरच रयत शिक्षण संस्थेचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी खरं तर आम्हाला मदत केलेली आहे, ज्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आता पूर्णत्वाकडे हळूहळू घेऊन जात आहे। त्यामुळे मनापासून आपले धन्यवाद। काही गोष्टी मुलांसाठी आपण बक्षीस वितरणाकडे हळूहळू जात आहे आणि मी तुमच्या आणि बक्षिसांच्या मध्ये उभा आहे। त्याला धाडस लागतं पण ते आती नाही करावं। तर मी एवढंच फक्त सांगतो तुम्हाला की परीक्षेमध्ये हार जीत होत राहते। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला। तुम्ही ते जनरेशन आहात जे मोबाईल बघत बसलेले नाहीत, तुम्ही कसरत केलेली आहे, तुम्ही डेफिनेटली खूप दिवस प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्ही वेळ काढून इथं उपस्थित आहात, म्हणजे तुम्ही बाकीच्यांपेक्षा वेगळे आहात। तुम्ही रीलवाले नाही आहेत,
पहिली तर गोष्ट तुम्ही या ठिकाणी जिंकलेला आहात। यानंतर जर का आम्ही तुम्हाला त्या मोबाईल मधून बाहेर काढून कलाक्षेत्राकडे, जे की फार महत्वाचं आहे, म्हणजे समाजाचं भान असणं, कला जोपासणं आणि एकंदरीतच समाजात बरोबर राहणं, हे माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे। हे तीन गोष्टी नसले की तो माणूस नसतो, अगदी डायरेक्टली सांगायला काय हरकत नाही। तो आणखी एक साहित्य आणि आपलं कल्चर हेरिटेज जे आहे ते आपण सांभाळलं पाहिजे। ह्या तीन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत। तर तुम्ही ते करण्यासाठी आपल्या मोबाईलमधून बाहेर जर काढायला आम्ही तुम्हाला भाग पाडला असेल तर आम्हीही जिंकलेलो आहे। म्हणजे एकंदरीत तुम्ही जिंकलात इथे येऊन आणि आम्ही ते करून आम्हीही जिंकलेलो आहे। तर मला वाटतं की स्पर्धेचं जे काही काम होतं ते स्पर्धेने केलेलं आहे। आम्ही ऑलरेडी जिंकलेलो आहे, तुम्ही ऑलरेडी जिंकलेलं आहे। आता राहतं काय की ते एक नाम मात्र बक्षीस वितरण, म्हणजे कोणाला तरी ते द्यावं लागतं। त्या दिवशी त्यांचा दिवस कदाचित बाकीच्यांपेक्षा थोडा जास्त चांगला असतो आणि कुणाला तरी ते मिळत नाही। ज्यांना मिळालेले त्यांना एक रिक्वेस्ट की त्यांनी हुरळून जाऊ नका। यावर्षी 12,000 पेक्षा जास्त जण याच्यात पार्टिसिपेट होणार आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 100 असं जरी म्हटलं तरी 700 ते 800 लोकांपैकी तुम्ही एक असाल। त्यामुळं कुणीही मिळालेल्या बक्षिसाला अतिशय प्रांजळपणे ऍक्सेप्ट करा आणि आजचा तुमचा दिवस खूप छान आहे असं समजून त्याला गोड मानून घ्या। आणि जे हरतील त्यांनी नाराज होऊ नका। पालवेसर इथं बसलेले आहेत, विद्यार्थी विकास मंडळ म्हणून मी इथं आहे आणि राष्ट्रीय सेवा योजनाही आहे। आम्ही ती म्हणजे पुणे विद्यापीठ सर्व व्यवस्थापक, कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव मॅडम, आमचे व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, आम्ही सर्व अधिकारी तुम्हाला हमी देतो की अशा प्रकारचे अनेक प्लॅटफॉर्म आम्ही घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला जिंकण्याचा असा चान्स वाढत जाईल। तुम्ही कधी ना कधीतरी जिंकालच आणि ज्या वेळेला प्रयत्न करत राहाल, वर्षानुवर्ष प्रयत्न करत राहाल, त्यावेळेस डेफिनेटली एक दिवस तुम्हाला कळेल की तुम्ही ऑलरेडी जिंकलेला आहात। तर आपण येणाऱ्या बक्षिसांकडे बघूयात आता आणि जास्त मनोगत नको। तर या कारणासाठी मी तुमच्या आणि बक्षिसांच्या मधून बाजूला होतो। तुम्हाला सर्वांना जिंकलेल्यांना अभिनंदन आणि न जिंकलेल्यांचं अजून अभिनंदन। धन्यवाद। धन्यवाद सर।